काहीतरी करावं लागतं रे. धर्म जात पंत मायने राखत नाही दादा. हे महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य झालं याचं कारण 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र येऊन झालं. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एकाच जातीचे राजे नव्हते. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. हा धर्मभेद बंद करा. कौतुक प्रत्येकाला असावं त्या गोष्टीच. प्रत्येक जातीच्या माणसानं इथं देह पणाला लावलाय रे. शिवा काशीत नावाचा न्हाव्याचा पोरगा, शिवा काशीत नावाचा न्हाव्याचा पोरगा 22 वर्षाचं तरुण बांड पोरग मृत्यूच्या पालखीत बसलंय. राजाने विचारावं, शिवा अरे गेलास खरं, पण विचार कर चुकून जरी मृत्यूच्या हाती लागलास तर तुझ्या घराचं काय होईल? आणि शत्रूच्या हाती लागला तर मृत्यू अटळ रे तुझा. विचार केला नसशील एवढ्या वाईट मरणाने मरशील शिवा. पुन्हा एकदा विचार कर. अरे प्रत्येक मावळा जर असा जीवपणाला लावत राहिला तर मी स्वराज्य कुणासाठी उभा करू? उतर बाळा. ते 22 वर्षाचं नाव्याचं पोरग छत्रपती शिवरायांना सांगताय, राजा काय बोलता आवाज जिंदगाने तिने कसा पण बघितलं बघा मी. माझी माय म्हणायची शिवबारा जगत दिसतोस तो. लय भारी वाटायचं राजा. राजा लय भारी वाटायचं. मिशला ताव मारायचो मी. माझं दिसणं शिवबा राजासारखं कधी एकदा या डोळ्यानं तुम्हाला बघावं असं वाटत होतं राजा. अहो ज्या माणसासाठी एखादा माणूस मेला तर अख्खं जग रडतं या. माणूस मेल्यावर माणसं रडते ती राजा. माणूस मेल्यावर माणसं रडते ती. मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंदवी स्वराज्याच्या धन्याच्या डोळ्यात पाणी आलंय. अजून काय पाहिजे राजा? काय सौभाग्य माझं. हे पोरग जर तुमचं नाव घेऊन मरत असेल तर याच्यासारखं सौभाग्य दुसरं आहे का? शिवा काशीदानं हसत हसत मृत्यू स्वीकारलाय. काळाला मिठी मारली दादा, काळाला मिठी मारली 22 वर्षाच्या तरण्या बांड पोरानं. मुरारबाजी देशपांडे. अरे शिर वेगळं झालंय, धड आहे फक्त. शीर कलम झालंय, धड आहे फक्त. तरी सुद्धा ते मुरारबाजी देशपांडे त्या दोन्ही हाताने लढत होते. काय माणसं असतील दादा. राजानं बघावं धारातीर्थी पडलेला मुरारबाजी. ज्या पुरंदरच्या लढाईसाठी माझ्या मुरारबाजीचा जीव गेला. किती मावळे असे अजून पणाला लागणार आहेत. गड किल्ले ज्यांच्यासाठी कमवतोय तेच राहिले नाही तर काय करायचं? म्हणून माझ्या राजानं पुरंदरचा तह केला. दिले 21 किल्ले शत्रूला. विचार बघा, मन बघा त्या राजाचं. मृत्यूलाही न घाबरणारा राजा, पण मावळ्याला खर्चटलं तर डोळ्यात न पाणी यावं. काळालाही न घाबरणारा राजा, पण मावळ्यांच्या घरातल्या दुःखासाठी डसा डसा रडावा. माझ्या राजानं सांगावं, आऊसाहेब अहो गेलेले गड किल्ले पुन्हा आणेल हा विश्वास देतो, पण गड किल्ल्यासाठी मावळा गेला तर पुन्हा आणता येणार नाही. आऊसाहेब या मावळ्यांसाठी गड किल्ले आहेत, या गड किल्ल्यांसाठी मावळे नाहीत. माऊसाहेब काय मोठं म्हणतो राजाचं. त्या तयाचा हरिक याच कौतुक देव करणार तरी कसं नाही दादा? करणारच ना. माणूस नीतिवान आहे ना दादा. अरे जो खरा जगतो ना देव त्याचं राखतोच. किती उदाहरणं सांगू. 27 दिवस जगाच्या मालकानं चोकोबराच्या बायकोचं बाळंतपण केलं. 36 वर्ष विश्वाचा बाप नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता. 7 वर्षाची जनाई दळण दळायची, भाकरी माझा पांडुरंग थापायचा. 5 वर्षाची मुक्ताई विश्वाकडे याचना करायची, जगाचा मालक सगळं पुरवायचा. सखुबाईसाठी देव सकू झाला, जिजाईचा काटा पांडुरंगानं काढला. तुकोबराचा संसार विश्वाच्या मालकानं सांभाळला. ज्यांनी ब्रह्माला घडवावं तो माझा पांडुरंग तेरमध्ये मातीमध्ये हात घालून मडकी घडवायचा. किती करावं देवानं माझ्या. नाही लाज धरीत तयाचा हरिक. फक्त याच्यासाठी सत्य कळलं पाहिजे. आणि जगात सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अखंड चिंतन. काय देत नाही देवाचं नाव सांगा. काय पाहिजे घेऊन बघा. ज्ञानेश्वरी वाचून बघा. त्याच्याशिवाय कळणार नाही दादा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबरायांना तुम्ही कळू द्या, कळू द्या माझ्या ज्ञानोबरायांना. चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराण गाती. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. विठ्ठल, राम, कृष्ण, शिव सगळ्याचा अर्थ एकच आहे. भेद नाही बरं. म्हणून तर वारकरी संप्रदायात 24च्या 24 अवताराचे अभंग तुम्हाला सापडतील. किती अवतार झाले देवाचे? 24च्या 24 अवताराचे अभंग सापडतील. कारण आम्हाला माहित आहे या ज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे.
देवात फरक नाही ना, भक्तात आणि देवात फरक आहे. आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतरे. देव तू संत, देव ते संत, निमित्त त्या फरक काहीच नाही. विश्वाच्या मालकाचे स्वरूप आहेत सगळे. स्वतःची ओळख करायला शिका. काही लागत नाही दादा. काय लागतं रे आजची पिढी? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी माझं साम्राज्य कसं उभं करणार आहे, कसं जगणार आहे, अरे कसं जगवणार आहे? विश्वास होता या मातीवर, विश्वास होता आई भवानीवर. तर छत्रपती शिवरायांनी छोटभर अरे 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, मुठभर मावळं हातात घेतलं आणि 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंद विश्वास. त्याचे वारसदार आहे दादा मुला मुलींना. तुम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, अरे कसं राहिलं पाहिजे. आम्हाला वडापाव तुटना हा ना, पाणीपुरी सुद्धा फोडून खातो का तर जनावराचं तोंड वासत नाही. आर्यमडी खाऊ खाऊ दबलोय ना. 76 वर्षाचे शेलार मामा होते. 76 वर्षाचे शेलार मामा एका हातानं 10 शत्रू मारायचे. 76व्या वर्षी 22-23 आहे आमचं. कोलंट एवढ्या खाईन एखादा वाराचा झोका आला तर तरी म्हणतो मायातलं दम आहे. अरे दम असू तर दी. अरे नसल मनगटात ताकद तर हरकत नाही, फक्त विचारात ताकद असावी. मनगट सुद्धा वाकवायची ताकद निर्माण होते फक्त विचारात. हे ताकदीला उभं नाही टाकलं, हे विचारांनी उभं टाकलं. हिंदवी स्वराज्य ताकद कमीच होती आपल्याकडं, पण ज्ञानी होते दादा. काय लागतं रे पोरांना? आपलं हिंदवी स्वराज्य उभं करायला काय लागतं? आपलं साम्राज्य उभं करायला काय लागतं? मोठं व्हायला काही लागत नाही. आमच्या वर्गात एक पोरग आहे गुरुजी, आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभा करायला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड येते. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का? लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? बरं दिली तर तू लढणार कशी? तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? बर चल, एखाद्याला आली किंवा तुला दिली बी केस, तू बोलणार कसा, लढणार कसा? तो म्हणला कती बी लढल. कती लढल? होय वकील साहेब, ज्याला बोलताच येईना तो कसा लढल? लढल तर लढल. तो म्हणला ततलं. मास्तर म्हणलाय वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. अरे 4 शब्द तुला फुटत नाही, वक्तृत्व तुझं प्रबळ नाही, बोलता तुला येत नाही, लागला ज्ञानाच्या गोष्टी शिकवायला लागला, तुझं तोंड नीट नाही येड्या, तू काय आयुष्यात करू शकणार नाही, तू जिंदगीत मोठा होऊ शकत नाही. विश्वास देतो आणि जर तू आयुष्यात काही करून दाखवलं ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. बरं का आजची पिढी जग ग्राह्य धरत आहे. यांना वाटतं मराठी आहे, याला व्यापार जमणार नाही, शेतकऱ्याचा आहे, हा मोठा होणार नाही. अरे डोकं नाही, गावात गोमलत फिरतं, याला राजकारण जमणार नाही. जेव्हा अख्खं जग हारायची वाट बघतात तेव्हा जिंकून दाखवावं, त्या जिंकण्यात मजा आहे. जेव्हा जगाला वाटतं याला जमणार नाही, पण त्याला जिद्दी लागतो. आम्हाला नाक कापलं तरी ये झाले म्हणते ती आमची पोरं निर्लज्ज झाली, यांना काही जिद्द विद्द नाही. आमची पोरं कशीत माहितीये का? एका म्हातारी समोरचा पिरू एका तरण्या बांधपोरांना चोरला पळायला लागला. म्हातारी त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीने मी भक्ता पार्लेजी खाल्ला होता महाराज. असा पदर खावला, असा जी त्याच्या मागं लागली, भर बाजारात तरण्या बांधपोरगा धरला, मार 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 मारला. तरी ह्या नालायकानं पिरू दिलाच नाही. शेजारचा एक म्हणला लाज वाटते का रे तुला? हातपाय ताण शाबूतच तुझे, कमवायचे 10-5 रुपये खायचा पिरू, असा निर्लज्जापेक्षा मार खायला तुला काहीच वाटत नाही का? ती म्हणला मला काय वाटायचं, माझं काय गेलं. मारून मारून म्हातारीच्या चपलीचे 2 भाग झालते कोल्हापुरीचे. ते म्हणला माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला ज्ञान सांगण्यात मजा. स्वाभिमान अपमान सहन करायला शिकायचं नाही. बहीण आहे म्हणून सांगते, अपमान बिलकुल सहन करायचा नाही. व्यासपीठावर सांगते, जर अपमान सहन झाला असता ज्ञानेश्वरी झाली नसती, जर अपमान सहन केला असता गाथा झाला नसता, जर अपमान सहन केला असता महाभारत झालं नसतं, जर अपमान सहन केला असता रामायण घडलं नसतं, जर अपमान सहन केला असता हिंदवी स्वराज्य उभा टाकलं नसतं. अपमान सहन करू नका.
अपमानाचा बदला सन्मानानच घ्यायचा. ज्यानं आपला अपमान केलाय त्यानंच सन्मान केला पाहिजे. एवढी जिद्द आपल्या हृदयात असली पाहिजे तर जगण्यात मजा आहे. अरे सळसळ तर रक्त आहे दादा. कसं निर्लज्जासारखं वागावं. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी आहे का? हा, कष्ट करा, मोठे व्हा, बिनधास्त राजकारण करा, पण स्वतःच्या पायावर. तुमची स्वतःची काहीतरी ओळख पाहिजे. तुम्हाला कुणाच्या नावाखाली नाही नाव घेतलं पाहिजे. तुमचं नाव स्वतः घेतलं पाहिजे की या माणसामुळे त्या माणसाची इज्जत आहे असं राजकारण करा. विनंती आहे माझी. सगळं करा पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आता दिवस इतके घाण येतील ना, हे जग विश्वास ठेवायच्या लायकीचं नाही दादा. हा, आणि राजकारणाचं म्हणाल तर किती पक्ष झाले हे आपल्याला बी सांगता येईना. आता कार्यकर्ताच मी याला नेमकं खाल्लो कुणाचं गेलो कुणाला. हा ना, आपल्या आपल्यात भांडण आहेत रे. वर सगळी मजा आहे, आपणच मारायला लागलोय. रयतेच तसं नव्हतं. हिंदवी स्वराज्य तसं नव्हतं. राजा तेवढा पवित्र होता. माणसं देहपणाला लावायची कारण विश्वास होता. जग इकडचं तिकडं होईल पण राजा आमच्याशी गद्दारी करणार नाही या विश्वासावर हिंदवी स्वराज्य उभं. तसा या महाराष्ट्रात विश्वास ठेवायची माणसं राहिली. त्याच्यामुळे विनंती, आपलं साम्राज्य उभं करा. हा मोठे वारकरी असलं म्हणून काय झालं, टाईटच राहायचं. जगाचा बाप आपला बाप आहे. पंढरीचा राजा आहे, द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, त्याची लेकरं आहे आपण. येड्यागाबाळ्याने राहायचं नाही. हे जग आहे बाबा. तिथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली वैरे सुंबळी. जरा विचार करीत जा ना. हे जग दिखाव्याचं आहे दादा. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे बाबा. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटे? टकल्यावरची केस काढून टकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर महाराष्ट्रात आहे पण खपत नाही, तिकडं त्याला पटत नाही. अरे मग तेवढं वैभव पंढरपुरात निर्माण करणं कर्तव्य आपलं ना. तिकडं पाळण्यापेक्षा आपलं वाढवा. देव सगळा एकच आहे, फरक नाहीये. आपण आपलं वैभव आपल्याला वाढवता आलं पाहिजे. आपले सप्ते, आपल्या जयंत्या दणक्यातच झाल्या पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे ताकद. विनंती आहे म्हणून मोठे व्हा. पैसा कमवा बिनधास्त. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ म्हणजे पैसा. पुरुषार्थाचं म्हणजे माणसाचं लक्षण आहे. मोठेपणाचं लक्षण आहे अर्थ कमवणं. कमवायचाच पैसा. काही होत नाही जगात या पैशाशिवाय. कीर्तन वगैरे लांबची गोष्ट आहे. कीर्तनकार सुद्धा पाकिटावरच येतो हे लक्षात घ्या. पैसा लागतोच जगात महाराज बरं का. आणि एखादा कीर्तनकार जर बिना पैशाचा कीर्तन करत असेल तर लोक बोलवीत नाहीत हे बी खरंच आहे. लोक इथं जी महाराज जास्त पैसे घेतो ती हुशार आहे. त्याच्यामुळं हाय काही करायची नाही, बिनधास्त कमवायचा. जोडून या धन उत्तम उदास विचार विवेच करे. कष्ट आहे ना आपलं, घाबरायचं नाही. भीक मागून खाण्यापेक्षा स्वाभिमानानं खाल्लेलं परवडतंय. स्वाभिमानाची शिळी भाकरी लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते आणि सुखाची झोप देते हे व्यासपीठावर सांगते. म्हणून स्वाभिमानाची शिळी भाकरीच परवडते. या विषयाकडे मास्तर म्हणला पोराला, जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव तर सोडायची नसते महाराज. मास्तर म्हणला पोराला, जमणार नाही तुला. पोरगा म्हणला, थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. ते आता बोबड आहे ना ते महाराज. ते म्हणला थांबाल ते थलतो. मास्तर म्हणला, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या तू, मास्तर नोकरी सोडणारून तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. एक लेक्चर म्हणजे अर्धा तासाचं. अर्ध्या तासात किती ग्रंथ विकायचा? कमीत कमी एक. अर्ध्या तासाने पोरगा कॉलेजमध्ये आला, वर्गात उभा टाकला, सरांनी उभा केला. करे विकले का ग्रंथ? त्याने खाली मान घातली. सर म्हणला, माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, थदले ऐकले, थल सगळे ऐकले, तुम्ही एक थांबीतला, मी थदले ऐकले. सर म्हणले, अर्ध्या तासात 20 रामायणाचे ग्रंथ याने विकली, कस काय? लय तोपय म्हणलं. थल